मुंबईमधल्या साकीनाका परिसरामध्ये भीषण आग लागलेली आहे आणि या ठिकाणी असलेल्या खैराणी रोड परिसरामधल्या गोदामाला ही मोठी आग लागल्याचं कळतंय। आगीमध्ये 2 गोदामांना ही आग लागली आहे आणि या आगीमध्ये 2 गोदामांनी पेट घेतलेला आहे। झोपडपट्टी भागामध्ये ही आग लागली आणि त्यामुळे अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतात। अजय माने आमचे प्रतिनिधी थेट घटनास्थळावरून आपल्यापर्यंत पोहोचतायत। अजय, काय नेमकी परिस्थिती आहे? यामिनी, आपण जर पाहिलं तर खरं तर खूप भीषण अशी आग जी आहे ती मुंबईच्या साकीनाका परिसरात लागलेली पाहायला मिळते। ही सगळी दृश्य आपण जर ती पाहू शकतो। खरं तर प्लास्टिक भंगारचे हे गोदाम असल्यामुळे पेट जो आहे तो घेतला होता आणि आतापर्यंत 2 गोदाम जे ती जळून खाक झालेले, तसेच 10 गाळे जे ते संपूर्णतः जळालेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण गोदामात भंगार आणि प्लास्टिक असल्यामुळे खरं तर ही आग जी आहे ती पेटच घेताना आपल्याला पाहायला मिळते। मागच्या तासाभरापासून जे ते अग्निशामक दल या ठिकाणी आग विझवण्याचे शर्यतीचे प्रयत्न करताना पाहायला मिळतात। पण आपण जर पाहिलं तर खरं तर अरुंद रस्त्यावर हा संपूर्ण परिसर आहे, त्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या आतमध्ये येताना अंतरा सुद्धा जी आहे ती अग्निशामक दलाला कसरतीचे प्रयत्न जे ते करावे लागत आहेत। त्यासोबत जर पाहिलं तर आता या ठिकाणी अग्निशामक दलाच्या 5 गाड्या ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत, तसेच त्यांचे पाईप जे ते पाण्याचं प्रेशर जे ते पोहोचलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता या संपूर्ण ठिकाणी तोडफोड करून आत जाण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। कारण की संपूर्ण गोदाम 2 गोदाम जे आहेत त्यांनी पेट घेतला होता आणि याच्या आजूबाजूला सुद्धा अनेक गोदाम आहेत आणि भंगार आणि प्लास्टिकचीच गोदाम आहेत। त्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण अजय, तुम्ही जी दृश्य दाखवताय त्यामधून या आगीची भीषणता लक्षात येऊ शकते। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।